प्रल्हाद पंत, आपण वतनदारीचे खलिते लिहायला घ्यावे। जी राणी साहेब। छत्रपतींच्या या त्यागशील भावनेशी आम्ही सहमत आहोतच, मात्र आमची एक अट आहे। कसली अट राणी साहेब? चाल मध्येच आता यांची ही अट घुसली। राजे, वतनदारी देण्याबद्दल आमचे दुमत हरगिज नाही, मात्र आम्हाला स्वराज्याची सुरक्षितता नेहमीच मोलाची वाटते आणि हा निर्णय घेतानाही सुरक्षेचा हा मुद्दा आम्ही डोळ्याआड करू शकत नाही। म्हणजे राजे, आपण या जमिनीचे तुकडे पाडतोय। अशी जमीन जिला आपण आपली माता मानतो, तिची अशी खैरात नाही होऊ शकत। वतन घेणाऱ्या प्रत्येक वतनदाराला आपल्या वतनाविषयी आधी आत्मीयता निर्माण झाली पाहिजे। हे एक जबाबदारीचं वाण आपण आपल्या हाती घेत आहोत ही जाणीव झाली पाहिजे आणि ही जबाबदारी पेलण्यासाठी किती कष्ट उचलावे लागतात हेही त्यांना आधी कळलं पाहिजे। पटतंय आम्हाला, पण हे अंमलात कसं आणणार? त्यासाठीच आमची ही अट आहे राजे, की आम्ही तेच वतन बहाल करणार जे आज घडीला औरंगजेबाच्या ताब्यात आहेत। काय? असं कसं? राजे पटेल, आपल्याला आज आपण एखाद्या वतनाचा तुकडा बहाल केला तर आयत उपभोगायची सवय लागेल या वतनदारांना, मग सारेच आयत खाऊ होतील आणि असे वतनदार आपल्या काय कामाचे आणि कशासाठी आपण त्यांच्यावर इतकं मेहरबान होत आहोत? कारण औरंगजेबा विरुद्धच्या निर्णायक लढ्यामध्ये आपल्याला त्यांचं पाठबळ मिळेल, मग लढू देत ना त्यांना आणि मिळवू देत वतनाचे हक्क। पण राणी साहेब, जे आधीच औरंगजेबाकडे गेलेले आहेत ते वतनदार अशा अटी घालून आपल्याकडे येतील? येतील। त्यांना आपण कर माफी देऊ, स्वायत्तता देऊ। औरंगजेबाकडे वतन सांभाळणं म्हणजे तुकड्यांची लाचारी आणि आपल्याकडे वतन घेणं म्हणजे स्वाभिमानाचं वाण हे देखील त्यांच्या लक्षात येईल। राजे, हा स्वराज्य म्हणजे तसाही मर्यादित प्रदेश आहे। आपण जर या वतनदारांना मुघली मुलुखाचा आमिष दाखवलं तर मुलुख मिळवण्यासाठी पार दिल्लीच्या तख्तापार धडक देतील हे, आणि एकाच दगडात आपले कितीतरी पक्षी मारले जातील। प्रल्हाद पंत, राणी साहेबांचा मुत्सदी विचार पटतोय आम्हाला। आपण नकारात्मक विचार सोडून सकारात्मकता बाळगा। राणी साहेब, आपण या पद्धतीने काम करायला सुरुवात करू। अब देखना आपा, अब्बा हुजूर को जरूर आराम मिलेगा। अल्लाह ताला की रहमत होगी तो क्या कुछ नहीं हो सकता।
पळून पळून कुठे पळशील? आता आली ना तावडीत? छोड़ दीजिए हमें, आप नहीं जानते हम कौन हैं। असशील कोणी बी, मतलब नाही. ए वार मोर समजी दागिने काढून घ्या, संपून टाका तिला. लगता है आपके पैर में मोच आ गई है। जी बहुत दर्द है। घबराइए नहीं, ठीक हो जाएगा। जी शुक्रिया। अजी शुक्रिया किस बात का? इंसानियत के नाते ये तो हमारा फर्ज बनता है। अच्छा हुआ कि हम सही वक्त पर पहुंचे। जी आपा, आप ठीक तो है? जी वो तो अच्छा हुआ कि ये सही वक्त पर आए, वरना ये नहीं आते तो आज तो हमारी जान ही चली जाती। वैसे आपकी तारीफ? हमारा नाम दिलावर है। बिसानी नौका पे हम काम करते हैं। नौका किनारे पे है, इसलिए यहाँ पास के एक गांव में हम रुके हैं। हमारा दोस्त रहता है वहाँ। यहाँ हम हर रोज सलत के लिए आते हैं। चलिए हम आपको आपके मुकाम तक छोड़ते हैं। आप यहाँ रहती है? मुगलिया सल्तनत के शहंशाह जिल्लल्लाही औरंगजेब हुजूर की लाडली शहजादी है ये, जीनत उन्नीसा। शहजादी साहिबा, सल्तनत हिंदुस्तान की शहजादी से मुलाकात हो गई। हमारे जहांपना के दीदार हो गए। रुकिए, आप तो खामखा तहसीन कर रहे हैं। आप हमारे मेहमान हैं। आज जान बचाई है आपने हमारी। अब बस खिदमत का मौका दीजिए। चलिए। फिलहाल इजाजत दीजिए, अगली बार जरूर आएंगे। अगली बार? उसी बहाने मुलाकात का मौका तो मिलेगा। मतलब अगर आप चाहे। क्यों नहीं, जरूर। आप कभी भी आ सकते हैं।
लिहा, राजमान्य राजश्री स्वस्तिश्री सरसेनापती संताजीराव घोरपडे आणि श्री जयसिंगराव धनाजी जाधवराव यांची सकल सौभाग्य संपन्न ताराबाई साहेब छत्रपतींकडून अनेक आशीर्वचने। मजकुरास कारण असे की इकडील प्रांती सदर खलबते अनुसरून इनामी हकदारास वतनदारी देण्याचा निर्णय झाला आहे आणि हा निर्णय हुजुराती दाखल आहे। खलिता धाडतात? हो राजे, सरसेनापती संताजीराव घोरपडे आणि जयसिंगराव धनाजी जाधव यांना कळवणं अगत्य आहे। जरूर कळवा, संताजीराव धनाजीराव समजून घेतील। समजून घेतील ते, मात्र हा निर्णय भावनिक दृष्ट्या खूप महत्वाचा आहे। राणीसाहेब, भावनिक गुंतवण असतेच, ती सांभाळावी लागते, पण निर्णय प्रक्रियेत प्रत्येकाच्या भावना सांभाळत राहिलो तर निर्णय कसे होतील? आपण जो निर्णय घेतलाय तो रयतेसाठी योग्य आहे आणि या काळाची गरज आहे हे आपल्याला समजलं, उमगलं की झालं, बस। खरंय, आपण निर्णय घेतलाच आहे, तर तो कसा योग्य आहे हे पटवूनही देऊ त्यांना। आपण नाही पटवून द्यायचा राणीसाहेब, समाज हजार तोंडांनी बोलतो, प्रत्येकाची तार्किकता आपण नाही तोलू शकत। त्यापेक्षा त्या निर्णयात इतकं सामर्थ्य हवं की ज्याने परिवर्तनाच्या दिशा आपोआप खुल्या होतील आणि मग कालांतराने तो निर्णय सगळ्यांना पटेल। खरंय, मात्र सध्या स्थितीत त्यांना हे कळवणं आम्हाला जास्त गरजेचं वाटतं। जरूर, चालू दे आपलं, येतो आम्ही। लिहून घ्या। अजी, हमारा इनाम? ये है आपका इनाम। बस इतने से काम नहीं चलेगा। मुगल सल्तनत के शहजादे ने आपको गले लगाया है, आप इसका मतलब समझते हैं? फिलहाल मतलब तो समझ ही गए हैं, इसीलिए तो मतलबी बन गए हैं। खुश हुए हम आपकी होनहारी देखकर। हमें हमारी बेगम जान ने बताया आपके बारे में। शहजादी साहिबा तो पिघल गई आपको देखकर, बिल्कुल बिल्कुल फिदा हो गई आप पर। अजी शुक्रिया। यूं ही दिलकशी बनाए रखना। आपका हुनर देखकर हमें लगता है कि जल्द ही हमारी मंजिल हमें हासिल होगी। आपा, क्या हुआ आपा? तबीयत ठीक है ना आपकी? हम बिल्कुल ठीक हैं। आपने अब्बा हुजूर को बताया कि नहीं? नहीं, उन पिंडारियों को भगाया गया ये तो अब्बू को मालूम हो चुका है, लेकिन वो हमला हम पे ही हुआ था ये उन्हें नहीं मालूम अब तक। बताना चाहिए था ना। हम बताना चाहते थे, लेकिन हिम्मत ही ना बांध सके। दिलावर के बारे में बात करेंगे तो पता नहीं अब्बू जान की राय क्या होगी। हमें तो बहुत डर लगता है। इससे अच्छा तो यही होगा कि अभी ये अब्बू को ना ही बताया जाए। जैसी आपकी मर्जी, पर कुछ भी बोलो आपा,
वो बंदा था बड़ा कमाल का, कितना खूंखार। ऐसे जवान मर्द के साथ जिंदगी कितनी सुकून और चैन से महफूज गुजरेगी। अरे जिस काम के लिए हम यहाँ आए थे वो तो भूल ही गए। आज रात साथ में खाना खाएंगे आपा, यही बताने के लिए और बुलाने के लिए आए थे। ठीक है, हम तैयार होके अभी आते हैं। जीनत आपा, फंस गई आप हमारी चाल में। भले शाबास उशिरा का होईना स्वराज्याला जाग आली म्हणायची। जाग झालं मग स्वराज्यासाठी लढायला आम्ही तयार आहेत। आता खरा रंग चढेल। छत्रपतींनी वतनदारी सुरू केली। आता मावळ मुलूक जागा होईल बघा। पण काही म्हणा जाधवराव, त्या औरंगजेबाच्या मनात स्वराज्याचा धाक घर करून बसलाय। धाक नुसता धाक नाही, पण राक्षी मारणच त्यांच्या मानगुटी जाऊन बसलाय। कोण कुठली उत्तरेतली माकड वर्षा 2 वर्षात स्वराज्य संपवायला आली होती। त्या औरंग्याची हयात संपायला आली तरी अजून त्यांना स्वराज्याचा घास गावला। जिंजीवरून ताराणी साहेबाचा खलिता आहे। राजमान्य राजश्री स्वस्ती श्री सरसेनापती संताजीराव घोरपडे आणि श्री राव जयसिंग किताब संवर्धक धनाजीराव जाधव यांस सकल सौभाग्य संपन्न ताराबाई साहेब छत्रपतींकडून अनेक आशीर्वचने। मजकुरास कारण असे की इकडील प्रांती सदर खलबते अनुसरून इनामी हकदारास वतनदारी देण्याचा निर्णय झाला आहे। हा निर्णय हुजुराती दाखल आहे। समोर औरंगजेब बादशाहचे परचक्र असता आपल्या लोकांनी शत्रूच्या दावणीत जाणे योग्य नव्हे। तरी आपल्या लोकांना पुनश्च स्वराज्यात आणण्याचे कारणी हुजूर साहेबी हा निर्णय घेणे निकडीचे झाले। आपण एक दिलाने या निर्णयाचे स्वागत करणे, वतना कारणे फौजेत दाखल होणाऱ्यास आपलेसे करणे, बाकी परिस्थिती समजून घ्याल ही अपेक्षा। या उपरी आणखीन काय लिहिणे सुज्ञ असा। काय वतनदारी पुण्यांदा सुरू करायची? थोरल्या महाराजांचा, शिवाजी महाराजांचा निर्णय बदलायचा? स्वराज्याची तत्व मोडून वतनाच्या सनदा वाटायच्या? अरे ज्या तत्वांसाठी शंभूराजांनी आपल्या जीवाचं रान केलं, आपला जीव दिला, पण तत्व नाही सोडलं, त्या तत्वांशी खेळायला आमासने नाही जमणार। राणी साहेबांनी बी हे पटत नसणार, त्या बी ह्या मताचे नाहीत।
बापरे, समजा असं कसं घडलं? संताजीराव, तसंच काहीसं ठोस कारण असणार. काय बी झालं तरी आम्ही हे होऊ देणार नाही. आमच्या शरीराची लखतर झाल्या तरी चालत्यात, पण साम्राज्याला या वतनाच्या तुकड्यापायी आम्ही नाही फाटू देणार. राजासनी हो निर्णय मागं घ्यायला भाग पाडणारी हो संताजी.